या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला, या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. लका जाब्या लका चपली लका शेणाने रे चप्पल भरली. ह बेकार झालेला तुला लका म्हणत होतो लका ही खेळ बेकार दिसतोय लका ती बेकार दिसतंय म्हणजे कुणी उडवला कुणी उडवला शेण भराय गेली ती वय सांगे. अरे संगीच्या तोंडावर शेण उडलं नाही माझं शेणानं तोंड भरवतोय. अरे भद्रांनो दाखवते ना तुला सांगितलीस का. माझ्या अंगावर शेण का उडवलं तू. मी कुठे शेण उडवलं मी झाडून काढतोय काय संबंध आहे. काय संबंध आहे म्हणजे तिथं थुतार घेऊन कोण बॅट बॉल खेळत होतं. अगं बॅट बॉल खेळत असताना शेण तुझ्या थोबाडा उडायचा काय संबंध आहे संगे. तिथल्या बाया खुरापणाऱ्या म्हणल्या तर हऱ्यानं शेण उडवलंय म्हणून खोटं बोलू नका. एका थुतरीतच पाडील मग तुला संगे. खरंच मी आता तुला झनाटा टाकला तर सण होईन का ग. कोंबडेवानी फाडफाड 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 करत बच्ची तू गप काय बघ माझं सगळं आहे का नाही. नुसतं थोबाडाची माझ्या वाट लावली तू. तुझ्या थोबाडाचं शेण लागल्यात माझ्या शिकाय तिळ मात्र संबंध नाही. तुला सांगतो संगे मला जायचंय कामावर. चौथ्या मजल्या विटा वाहून टाकायच्या तू माझ्या डोक्याला लागू नको गाड्या. चौथ्या मजलं कोणाचं काम आहे. गावंड्याचं काम घेतलंय मी. होय हा म्हणजे गावंडे काम घेतात ठेकेदाराकडून आणि त्याच्याकडून मी थोडा एक पार्ट 500 वर नेऊन टाकायचं काम घेतलंय. होय हा आणि किती येटा किती आहे त्या 500 होय 500 बर हजेरी किती 500. हा अयो मग मी येऊ का तुझ्या बरोबर. तुला वय जुळत काताडान मी जाणार आहे. नाही हऱ्या तुला काहीतरी प्रायश्चित्त करावंच लागल. हे माझ्या तोंडावर शेण उडवलंय त्याच्यामुळं मला घेऊन जावंच लागल. कस काय की तू माग लागते नेहमी. मी येणार म्हणजे येणार. तुझा बाप असू दे नाही तर माझा बाप असू दे कोणीच ऐकणार चल 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 आता तू कशाला दिन झापा ठेवून बस तिथं खाली. बस खाली चल आपलं जाऊ आपण दोघं कामाला. किती वाजेपर्यंत आहे रे काम हे आपल्याला. कामावर जाडायच्या आधीच किती वाजेपर्यंत त्याच्यामुळे म्हणलं होतं येऊ नको आलंय का. अरे घरची काम आहेत घरचीच काम करत बस. तसलं चिनपाट आणलंय बारक तुला घाम्याला नव्हतं वय का घरी. अरे नव्हतं बाबा त्यात पाणी बिनी भरून ठेवलंय. दे भरून तू भरून दी चौथ्या माजल्यावर न्यायचंय जाईन का. जातोय ते बाटकेने भरून. अरे काय अरे वासकीने गावी येतय का निवळ अडपाट या तुझ्या वाणीच दे बाटकेने भरून. तसं सांगायचं नाही भरून देईन आपल्याला जमत नाही. मग तू कसं सांगतोय मला. दे म्हणले का नाही ते असं झपाटा लावीन का नाही एक. तुला काम कमी भांडण जास्त लागतं आणि पुढे सरून कामाला अंगात बी नाही जीव. कर तिकडे थोबा नाही त्या झनाट्यातच पाडीन मग उलटा पालता कराय निघाली. बरोबर की नाही वरच्या बरोबर का खालच्या बरोबर बर मला इचरायचं नाही तसलं चालत नाही आपल्याला. 4 बरू का 2 हा बर नाही तर 5 बर चालतंय. झालं का अरला कार नीट वाईज बांधबीन जाग्यावर ठेव की घे बाराय पाटकीनी. काय होत सापचोरी आली वाईज कारण बघायचं की चिटकाय बघायचं. घे पाटकीने बाराय दे. ऐकून घेत कानवानी ह्याच्या वाणी झपाट झापट ठेवून मला आंघोळ करावं लागेल ना. काय मग काय आंघोळीच्या पोटचा जा तिकडे तू तार कर. झापट ठेवून मग अंगावर यायचं नाही तसलं.
इमोशनल व्हायला बघती इमोशनल. तर इमोशनल. मग काय तर हा. भर किती भरलंय वय उचल चल. मी काय उचलत जा तुझी तू उचल. मग काय कर माहितीये का असं थुतार फिरवायचं आणि थेट घराकडे निघायचं माग वळून सुद्धा बघायचं तू नाही. मला काय म्हणला बुरून द्यायचं काम केलंय आता मला उचल वय ना. उचल त्यातला का माझं गेलंय अवसान एकतर मग कशाला आलाय? अशा धक्का कसा मारायचा? आलाय लाग हात लावून धक्का मारायला का कामावर इथं सांगे तू? मग मी मारीन बर का तुला माहितीये ना आपल्याला मग लय ते सण होत नाही हा, मग काय लय तर. मारू शकतो मी. मम्मी बी मारू शकते हो खोऱ्याच्या ए, नाळ्यातच मला पाणी. भरायचंच नाही ये. हऱ्या, अरे काय काय करायचं? अरे काय तुझं काय भांडण गेले का तुला तर आता दाखवते मी इकडे ये. निवड उंड गेला का हा? हऱ्या इथं काय शूटिंग चालली वय अरे यार बिडाय काय रे तुझं याला लावायचं? बिकट हा? ती एक तर- भांडाय उठतय लागा अरे ते 100-200 रुपयानं काम ती घेतलं 200 नाही ती माझे 200 तूच घे आणि जा तिकडे काम करत बस. हऱ्या काय मी ला- तुला आता सांगते बरं का बुरून बी मीच द्यायचं तुला हात बी मीच लावायचा आणि अगं मग संगे. तू आमदाराच्या पोटचा असल्यावर वर अगं, जाणार का? तुझं थेर किती चालल्यात एखाद्या सिनेमाची हिरोईन असले की तुझं थेर चालल्यात काय केलं मी? कुठं तिथं साफ होता अरे हा? साप सुरळी म्हणायचं काहीच होतं. नव्हतं हं. टाकात काय? मग काय ते असं अरे ना. पापणीला वस्तूवरती गेली कुठं कोण पाडा आपल्या बरं तो मला तुझ्या बरं संगे कामच करायचं नाही. हऱ्या मी हे? तुला इज्जतीत सांगते कामाला चल मार खाचा निघा माघारी फिरा मग हाऱ्याच्या हं. नाही ना आधी मग लागायचं मी बी सांगे मग दिवसात चालणं दाखवेल तुला नाही तुला माहिती ना मग चांदणं दावा गेल्यावर मी जर मारायला लागल्यावर किती हं. होती? मग काय हा. तर हऱ्या हा. मी गप गुमाला सांगते चल तुला जा, बाई. अरे हा? हऱ्या हा. मारू नको बरं का मारू नका आम्ही सांगते, मारू नको बॉस करतोय हऱ्या आता माझी आई आली आईलाच घेऊन येते मला बघतो आता आईला हिथच थांब हिथच आईला आई हिच्यासारखेच असेल बारकाटे आईला घेऊन येते ए जाण काय बी भेटत थांबणार नाही थोडं सरकून बसतो आलीच गप करणं म्हणजे काय करता आता ये संगे काय हो मी बी बघतोच आईला आणती अगे तू आईला आण बापाला आण भावाला नाही नाही असं कर सगळं गावच आण मी बी बघतोच सुटी नाही अरे हरे बी कावर संगे तू दिवसाचं अन्न नसताना धावती एकदा कावर जर सुटलं ना दिघाना ये मानव हिथच बसलोय मम्मी त्या गावातला हऱ्यानं त्याला मला लय त्रास देतो त्याला सुट्टी कोण आहे देऊ बरं नको. बघू चल त्याचा मुडताच बसवते मी. चल लवकर नाही तर माझाच मुडदा काढशील इथं. चल लवकर तर मला लय मारलाय माहितीये का आता बघ हरे तुला दाखवते माझी मम्मी बी आली आता कशाला का माझ्या बरं भांडती आणि म्हणते की माझी आई लय मोठी आणि माझी आई लय डेंजर अरे किती मोठी असू दे आणि किती डेंजर हऱ्या भेट नाही म्हणते वाघी नाही वाघीन असू दे नाही तर धामीन असू दे तुझ्या वाणीच मला काय करायचंय मी भीतोय तवा हऱ्याच्या नादाला लागते किती वेळा गावात पोलिस येऊन गेली मी भीत नाही आपण लय रगेल माणूस आहे चल कोण आहे बघू आपण दे. लय भीतो. मी मम्मीला घेऊन आली माझ्या मम्मी बोल की अगं उघड दार उघड लवकर उघड. माझ्या मम्मीलाच घेऊन आली ए संगे अगं आपल्या दो तशी माझी मम्मी बी काढली उघड रे लवकर आपल्या तुझा मुडदा दोघांचं चाललेलं बसवला मम्मीचं काय काम होतं? उघड लवकर. उघड की लवकर खरे उघड बर का मम्मीला आमच्या मम्मीला तोंड द्या का मला लय मारली आजपर्यंत तू आता तुला सुट नाही आता माझी आई मी नुसती म्हणते मुडदा काढेल आता माझी आई खरंच मुडदा काढणार आहे तुझं. उघड हरे दार उघड बाहेर येतोय का नाही तू जाऊ दे मम्मी आपण जाऊ निघून चल 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 जाऊ दे तेव्हा का आता बाहेर यायचं नाही आपल्या भीतीला किसकी मजाल जो छेड़े दिलेर को अरे वाह आयो आयो सोन्या आयो आयो चल चल तुझा मुडदा बसवला तुझा चल चल. आईला लईच नेबार बसवत्या ते म्हणलं तेवढं 4-2 किलो होईल काही निघा ना आईला हिरवळच उचला वाटतंय आईला पण काढायचा कसा हऱ्यालाच बोलवला पाहिजे आईला ही निघतं वय असं तवा लका नाऱ्या काय करतोय लका काय रेल्वे लाईनचं भागार काढतोय काय यो ए नाऱ्या नाऱ्या अयो आला वय अरे काय करतोय अरे म्हणलं 4-2 किलो तेवढंच गावलं तर गावलं बघा आता कसलं याड आहे का? लका नाऱ्या हा? हजारो लोक लका रेल्वेत जात्यात नाऱ्या बसून आणि तू जर ह्यातलं एखादं जर काय काढून घेतलं हा. आणि जर रेल्वे बिल्वे जर झाली पलटी तर लका माणसं किती लका मारते
आईला का तू बोलतो हा? इथून तिथून बघ बरं हे किती किती बी लोकांना अरे पडलं असतं कुठे बी नाही लागा मी बी आटील चोर आहे पण कुठे बी नाही लागा लोकांच्या जीवनाशी खेळणं चांगलं नाही ना रे अरे पण कुठं निघलंय तवा ते बी निघतं अरे ते वय. निघत ते असं नाही. बसवतात वय दिलं तवा प्रत्येक 2-2 किलोमीटर वर माणसं असते ती गावला ना लय रोळाव झोपू झोपू मारते आणि तुला अरे बाबा बेकार. रेल्वेची कधी चोरी करू नये अरे जिथं जीवित हानी होईन अशा ठिकाणी कशाला हात घालायचा मी म्हणतो अरे तुला व्यवसायच करायचा हा. आहे धंदाच करायचा आहे 4 रुपये जर तुला मिळवायचे हा. अरे तर माझ्याकडे 100 बडकरी एक नाऱ्या धंदा येतला का हा आता काय करावं राव? कुठला मन धंदा आपण केला नाही मला सांग कुठल्याच अरे. जय जाय नाही आपल्याला आज जय जाणार अरे निसतं लागा रस्त्यावर उभा राहायचं पैसे कमवायच्यात ट्रॉफिक पोलिस कशी हा. रस्त्यावर उभा राहून शिटी हा. मारतात शिटी मारले की लगेच गाडी थांबवतात लगेच त्याला फाईन मारतात हा नाही फाईन मारला तर मॅनेज करतात काहीतरी घडतं का हा, नाही हा. बरोबर आहे का नाही म्हणजे रस्त्याच्या कडेला रस्ता असला धंदा आहे. म्हणजे काय पिरू बिरू विकायचं काय अरे नाही थोडासा किचकाट धंदा आहे बरं का मग ते हारवाले हार नाही तो गाड्यांना एक नाही तसलं बी नाही काय आईला मग ते बुवा बिवाले बी असते तर बुवा बी नाही रे मग काय काय? करायचं माहिती का नाही रे हा. एक साडी घ्यायची हा. साडी घालायची हा. टाळी वाजवायची पैसे अरे कमवायचे अरे तुझ्या काय? साडी घालायला लावतो का काय लाका काय तुझं डोकं आहे का खोक आहे अरे लका मग असं लोकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा तर 10 वाटाने बरं आहे अरे की पण जरा इमॅजिन कर आता बघ माझ्याकडे मी जर साडी घातली कुठल्या अंगाने मी ती वाटण र लय. बाहदीबाई वाटण बाहदीबाई तेवढा आहे लागा. कुठं लय मला मोठा का मला नाही वा जमणार माझ्या डोक्यात पक्कच बसलोय हा. अरे लका काय लका लोक अरे व्यवसाय कराय काय गडी असू दे कोणी असू दे हा. व्यवसायाला काय अरे व्यक्ती स्वतंत्र आहे प्रत्येकाला काय बी कुठला कोणी अरे धंदा पण करू हरिया शकतो. काय बी हा? व्यक्ती स्वतंत्र असलं म्हणून असलं ना काय बी करून जमतं का रे ती जर सगळी जमली ना संख्या हा. आपल्याला कुत्रीच्या आयगत र मारते ती कुणाला बी असा धंदा करता येत नाही त्याला बी लायसन लागतं नाही माझ्या तर डोक्यात पक्कच बसलंय ना रे मी करणार बाबा आणि तू मला हो तू प्रत्येक वेळेस साथ देतो हा. अरे थोडं लुगडं मोठं घेऊ की तुला आपण नको रे बाबा तुझ्या पाया पडतो हवं तर मी काय करेन माहिती का तू घाल साडी हा. मी ती गल्ला बिल्ला गोळा करेन आणि माणसं बिनसं देखरेख करेन नाही बाबा. नाही, मी साडी घालणारच हा. आणि मी काय म्हणतोय हा. थोडं अंगलट यायचा वाईज विषय असा दिसतोय तर मी त्या कातड्याला घालायला लावतो की साडी ज्याब्याला साडी घालायला लावतो हा. आणि माझ्या बघतो हा. आणि पण तुला का नुकच म्हणतोय नाही म्हणल्यावर हो, मला आपल्याला हे- नाही जमणार हा? असं कर ट्रायलला त्याला पाठव आधी कशी भावानी होती काय आणि जमलं तर मग तू बी घालच की मी घालणार हा? आपण लाजत नाही पण धंदा करा, लगेच आपण तू लाजत घाल नाही. नको लगेच तू घाल नको माझा ऐक आधी त्याला घाल आणि त्याला रस्त्यावर पाठव कसं काय होतंय दोघं लांबनं माझ्या बघून जर त्यात जायच गेले तर घाल की मग तू बी बरं चालतंय हा? मग चल. ठरलं तर ठरलं हा? ठरलं आईला ही धंदा मात्र तुझी अक्कल लय चालते का आईला हऱ्याने सांगितल्याप्रमाणे सावकाराच्या घरची साडी हाय 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 साडी तर हाय कुणीच दिसनाकडे कोणीच नाही हा साडी बी आहे सावकाराच्या बायडीची साडी आईला परत तर झालं साडी तर गावली सावकाराच्या बायडीची साडी आता पटकन नेतो आणि हाऱ्याकडे देतो आता आम्ही खरं माल होणार हा, एक नंबर साडी दिसेल की चांगली साडी आहे ना हा एक नंबर कोणाची असते हा सावकाराच्या बायडीची शाला माझ्या बायडीची साडी माझ्या बायडीची साडी माझ्या बायडीची साडी ठेव खाली शाला आऊ सावकार. ते माझ्या बायडीची साडी घेते साले. कसं वाटला साली चोरी करती तुला एकदा चांगला आणला पाहिजे तुला आणला पाहिजे ठेव, ठेव. तुला सोडणार नाही मी शाला आता तर माझ्या बायडीची साडी पण चोरायला लागले जय बालाजी मी त्याला सोडणार नाही ए नार्या माझ्या बायडीची साडी चोरायला आला मी सोडते का तसे माझ्या बायडीचा जीव की प्राण आहे साडी म्हणजे आता याला जपून ठेवावं लागेल या साडीमध्ये माझी बायडी एकदम चांगला दिसते ती आता वाढली ना म्हणजे मग काय टेन्शन नसते मला जय बालाजी जय बालाजी जय बालाजी वाईकट झालं डोक्याला अय नाऱ्या अयो आला होय अरे कुठे साडी दे अरे कशाचे कायला का हा. अरे बराबर उडावली होती बर. पण त्या हिंदी पिक्चर मधल्या वणीला का ती गप करणं मध्येच आलो मग काय- सावकार, मग काय लय fighting हाणलेलं चालू काय झाली हे का? बघ. आय, 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 नाही कातडच रे. गेलंय. अरे कातडच असतो हाणलं अरे मग म्हणाला त्यांना का? म्हणायचं 1 तास 2 तासासाठी मला साडी लागायची दे घ्यायची मागून कशाला म्हणल्यावर काय सांगायचं हा
हा? एवढी किंमत बी नाही बरं का हा खायला पण आता कुठे गेलोय सावकार गेलोय बाहेर कुठं गेले काय माहिती बरं असू दे हा. तू जा आलोच मीच आलो काय मीच करतो. घेऊन ये बाबा कुठली तरी एखादी साडी. जय बालाजी जय बालाजी. शाला बायडी म्हणजे माझा जीव की प्राण असते आणि तिच्या सगळ्या वस्तू म्हणजे माझा जीव की प्राण असते. शाला हे बायडी नसल्यामुळं मला तिच्या साडी बघून नाही ना जगावं लागतंय. साडी आहे का आय 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 काय टेन्शन नाही. मला वाटलं का त्या नाऱ्याने मगाशी साडी चोरला होता. आता आहे ना इथं ठेवलाय आता काय टेन्शन नाही. आता रिलॅक्स कोणीच येणार नाही चोराला. जय बालाजी जय बालाजी. जय बालाजी जय बालाजी. सावकार तो काय नाऱ्या नाही हारे आहे. अहो साडी काय हारे असल्यावर तुमच्या बायडीला सुद्धा धोका आहे. हेच मी नाही तर गेलं कुठं तरी तिकडे आहे का बघतो बरं. मग गेलं काय अरे काय काय ना इकडे चाल इकडे बस असं कर. घाल साडी चाल. अयो. येऊ नाही साडी घाल साडी घाल बस खाली बस. अरे हेच काय करू ह्याचं काय करू नाही तुला मग अशी म्हणलं ना साडी घाल पटकेने साडी घाल मी जाब्या. का घालू तू का घालू हा? अरे जाब्या मी कशी घालू म्हणायचं मी साडी कशी घालू विचारायचं तसलं उलट बोलायचं नाही हऱ्याला. पटकेने घाल पटकेने घाल चल. मग कशी घालू सांग. ए कशी घालू सांग. हा अरे तुला काय साडी माग तू नेसला नव्हता रे काताडे. मग दिसलो होतो पण पटकेने घाल. आता का घालू पण अरे जब्या तुला साडी घालावंच लागन. नाही घालणार तुझं तू घाल. मला नाही घालायची साडी मी घालू हा. तू नाही मला नाही नेसायची. तू नाही साडी घाल हा हा म्हणजे जब्या तुम्हाला घाबरत नाही थोडक्यात. नाही घाबरत घाबरत बी नाही. नाही घाबरत. बरं जब्या आज कोण वार आहे. शुक्रवार शुक्रवार म्हणजे शनिवार रविवारी तुला सावाडला जाणार बर हा आणि त्याच्या 8 दिवसा म्हणजे येणाऱ्या पुढच्या रविवारी हा. तुझा 10वा असणार बरं. आणि तिथून पुढे 3 दिवसांनी हा. तुझा 13वा असणार. तुझ्या सगळ्या आस्तिया गोळा करणार आणि तिकडं पंढरपूरला नेऊन सोडणार. कुठं कुठं सोडणार कुठं सोडणार पंढरपूरला घालणार का आता साडी घालतो घालतो घालायची घाल, उचला घाल. साडी उचला घाल. नादी लागायचा आणि कशासाठी अरे फायदा आहे 4 रुपये फायदा आहे म्हणून काताड्या मी म्हणतोय साडी घालू तू बरं. काय झालंय माहितीये का हा, काताड्या काय आपल्या इकडे पलीकडला चौक नाही होय हा माहिती त्या चौकात हा अरे 2 लोक आल्यात त्यांनी बरं. साड्या घातल्यात आणि नुसत्याला का सहजासहजी जाता जाता का माणसं पैसे देतात. होय. अरे काताड्या तुझं असलं मुंग सवानी तोंड जर बघितलं ना लका पैशाचा ढिग लागेल म्हणून माझ्या डोक्यात आयडिया आली. आणि खरं तर तुला सांगतो ज्या बिया मी तुला लाईन वरच लावणार होतो. होय किन्नर ड्रायव्हर असतात का ना हा, ट्रकवर हा. त्यांच्यात मेळात लावणार होतो तुला शिकाय 4 रुपये मिळाव म्हणून. पण त्यापेक्षा ही धंदा सोपा आहे. हा. चल ओठ ओठ चल साडी घाल. अरे म्हणतोय ते खरं आहे पैसा लय मिळेल बरं का पण नको वा मोकळ्यात अंगलोट जर आलं ना काय खरं नाही. असं रस्त्यावर पैसे मागून कुठे जमत असतं वय. नाही नाही नको. एक तर हाऱ्याच्या नादी लागून कितीतरी वेळा जेल भोगलंय रट खाल्ल्यात. त्यापेक्षा आपलं सेफ राहावं हाऱ्याला बी सांगत नाही गुपचूप सरपंचाला अध्यक्षाला ही गोष्ट सांगून टाकतो म्हणजे आपण बी सेफ हाऱ्या बी तिकडे रट खाऊ नाही तर काय हो. हां ही योग्य या चला. ए, दे ना. कोण आहे? ए, काय दे ना. ए, मला 10 जायचं रुपये काम दे, आहे. 10 चल रुपये, 10 चल रुपये. तिकडे चल ना हो. अरे दे ना ए 10 रुपये. चल तिकडे चल अरे दे ना. ए चल तिकडे चल अरे दे ना. चल ए चल ए. अरे दे ना बाय, 10 चल रुपये दे. ए कोण दे, येत दे. आहे बाबा चल चल अरे तिकडे दे 10 ए रुपये चल दे. जा तिकडे चल. मला जाऊ दे घरी. ए काताड्या गिराक येतय ना थांब डबे धरून थांब एक तास गपचूप दीड गेला, तास थांब. त्यांनी काय दिलं नाही. अरे दिन ना 4 गिरायक गेली म्हणजे एखादं येत तू उभा राह नाही तर पायाखाली घे ना मी. ए, थांब राहतो. थांब थांब उभा मी हिशोब करतोय नाही तर बरं कर कर. ए हऱ्या हा. आज दिवस मला काम करायला लावले माझं बाक पडलाय जाऊ दे मला. अरे कातड्या तुला निम पैसे देणार आहे मी तुला लय मारीन बर का आता मग इथं डांबरे पालता पाडू पाडू तू ग बसू ग दांड्याच्या टायमिंगला इथं मला सगळा हिशेब ठेवावा लागतोय का माझ्या एकट्यासाठी चाललंय का
चार दोन गिरायक करू जाऊ आपण व्यवहार काय म्हणतो अरे गोळ झालाय काय गोळ झाला? उठ लवकर उठ अरे लय धंदा झालाय अर्धा जाळ झाला अरे गावात सगळ्यांना कळालंय अध्यक्षांनी घेरलंय आपल्याला चौकून म्हणजे काय हे जब्याचं होय? उचल ह्याला मरू दे कातड्याला अध्यक्ष मग काय नाही काताड्याने साडी घातली कळतं घ्यायला अयो अयो अध्यक्ष अहो, हे जब्याला कळतंय का बघा काय बोलतोय? अयो जय बालाजी तुम्हाला आता मी सोडणार नाही शाला हे काय करते आमच्या गावचा सगळा आबरू घालून टाकला रे ही शाला मला बी लुटते शाला गावाला लुटते हे जगाकडून टाळ्या आवाज देऊन पैसा बघायला लावला जय बालाजी हे पळ पटकीने काताड्या जय बालाजी शाला गावची आबरू घालवते त्याला सोडायचं ना अध्यक्ष चांगला महाराज आहे त्यांचा जय बालाजी करायचा नाही. जय बालाजी शाला इकडे अध्यक्ष त्यांना आबरू नाही राव ह्या जब्याला काय बी करतोय मी सांगाय गेलतो त्याला असलं चांगलं नाही लागा जब्या. तू सांगितलंय मला मी कधी सांगितलंय ए शाला तू गबाश खरं सांगा हे सगळा राडा कोणी घातला ही काय जब्याने तुम्हाला सांगतो मी त्याला दोघांनी मला सांगितलं ए कातड्या आमचं नाव घेतोय काय आमच्या मग तुम्ही तिथं काय करत होता? अहो आम्ही खांडे अध्यक्ष- बांधणीला दिवसभर गेलो अध्यक्ष- पटवून आलतो हे शाला जब्या खोटा बोलते ये ना हरियाणाऱ्या धुता तांदळाच्या तांदूळ असते. धुतला, कोहिनूरचा हे तांदूळ एकदम खराब बोलते बोलते हे दोघं आहे ना हे गावामधला सगळ्यात सभ्य असते याला मूर्खाला कळतं का काय व्यवसाय करावा कसा काय? हे त्याला मारू नको हा? हे काय माहितीये का त्याला लागेल अहो मी म्हणतो मारा सावकार मला काय म्हणते अय्यो, अय्यो. तुम्ही दोघं जण सभ्य आहे ना कशाला उठला आता? उठला आता? एवढा कसं वाटलं आता कसं वाटला पुन्हा असं कराल का असं कर शाला मग आमच्या गावाचा सगळा आभ्रव घालून टाकला तुमचा जय बालाजी करायला पाहिजे मला एक सांगा हे असा गैरकृत्य करून जमता का कुठं नाही होय, दिसत होतं बऱ्यापैकी तसं म्हणून म्हणलं 4 रुपये कमवून सावकार पण आता काय आला असं ह्याला अंगला कोण काम आलं तरी सांगतं करावं अहो अध्यक्ष ह्यो काताडाना जडापीच्या कामात बी चालत नाही काय करायचं तुम्ही सांगा याने मला हे हरियाणाऱ्या मी तुम्हाला एकच सांगते हे पैसा कमवायचा असेल ना हे पोटाच्या खळगी भरायचा असेल ना तर परिश्रमाशिवाय ना काय गत्यंतर नाही बाबा नाही बरं का हे तुम्ही असा 2 नंबर करणार आणि लोकांना टोपी टाकून असा पैसा मिळत नसते नाही, आता आम्ही 3 महिन्यासाठी जाईन बहुतेक होय नाऱ्या शाला तुम्हाला आता आम्ही सोडत नसते कारण हे लय मोठा गुन्हा आहे हे शाला एका पुरुषाला तुम्ही ना हे साडी घालायला लावला आणि शाला ए इधर शाला इथं माझ्या बायडीची साडी असते कुणी आणली नाऱ्या जय बालाजी जय बाला थांब मारून मिळला काल मिळणार रे कातड्या पण आता पार्टी खायला मिळेल का नाही काय करू आता दत्ताकडे जाऊ मस्त पैकी तुला सांगतो अंडी दिसते तळून चणचणीतच खायची 31 डिसेंबर चल यायला उशीर होता आला हारे कधी यायचा काय माहिती एक तर लावलेलं ह्याला मटण आणाय आणलंय चिकन आणि त्यात बी पावशेर आणलंय आणि त्यात खायला 3 जण भाऊ लका 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 भारी हिथला का फुटलेला का दुरानं तुमचं काही ना मध्ये मध्ये लका लका लय गरम आहे कधी खाई ना असं झालंय हे दत्ता बा मला देखील लका मला काय दी हा दर गरम याला काय काय तुझं? अरे